नमस्कार, रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत. पुणे पोलिसांची मोठी कारवाई, 1 कोटींचा बनावट गुटखा कारखाना उद्ध्वस्त. पुणे शहरातील अंमली पदार्थ विरोधी पथक 2 आणि गुन्हे शाखेने लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीत बनावट RMD गुटखा तयार करणारा मोठा कारखाना उद्ध्वस्त केला आहे. ही कारवाई 4 डिसेंबर 2025 रोजी पहाटे 5 वाजता करण्यात आली. कार्यवाही दरम्यान कांबळे वस्ती, बेऊर फाटा, हवेली तालुका येथे सुमित गुप्ता यांच्या गोडाऊनवर छापा टाकण्यात आला. येथे बनावट RMD गुटखा, सुगंधित तंबाखू, विमल गुटखा, बनावट सुपारी, केमिकल, गुलाब पाणी, प्रिंटेड पाऊच, बॉक्स, पोती असा मोठा साठा आढळून आला. शेजारील शेतात गुटखा तयार करण्यासाठीचा कच्चा मालही सापडला. या छाप्यातून 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल तसेच 50 लाख रुपये किमतीच्या 2 इनोव्हा आणि 1 टाटा नेक्सॉन अशी 3 वाहने आणि 1,30,000 रुपये रोख जप्त करण्यात आली. या प्रकरणात मालक रोहित दुर्गाप्रसाद गुप्ता व त्यांचे 3 कामगार यांना अटक करण्यात आली असून सुमित गुप्ता सध्या फरार आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये IPC कलम 123, 223, 274 तसेच 275 अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहाय्यक निरीक्षक नितीन कुमार नाईक, PSI अस्मिता लाड आणि त्यांच्या टीमने केली. अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचं YouTube चॅनल रणरागिणी न्यूज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.